नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 5 नोव्हेंबर 2023 वार आहे रविवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। आजच्या महत्त्वाच्या बातमीमध्ये आपण मेडीगट्टा धरण याविषयी माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना नेमकी काय आहे आणि त्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये किती दिवसांची वाढ करण्यात आली आहे याचीही चर्चा या ठिकाणी आपण स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण MCQच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी जो आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे अलीकडे चर्चेत असणारे मेडीगट्टा धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर खाली या ठिकाणी आपण पाहूया। मेडीगट्टा धरण हे कोठे आहे तर महाराष्ट्र आणि तेलंगणा यांचा जो सीमा भाग आहे या सीमा भागेवरती किंवा या सीमेच्या भागामध्ये मेडीगट्टा धरण आहे। कोणत्या नदीवर आहे तर गोदावरी नदीवर मेडीगट्टा धरण निर्माण करण्यात आलं आहे आणि त्या संबंधित जो काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं नाव आहे तेलंगणा सरकारचा कालेश्वर उपसा सिंचन प्रकल्प। याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। या धरणासाठी एकूण बांधकाम खर्च जो आहे तो 80,000 कोटीच्या दरम्यान आलेला आहे आणि या बांधकामाची जी काही सुरुवात आहे ती 2016 मध्ये आणि जो काही बांधकाम पूर्ण झाले आहे ते 2019 मध्ये पूर्ण झाले आहे। या धरणाला एकूण 85 दरवाजे आहेत। तर अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत मेडीगट्टा धरणाविषयी ते तुम्ही या ठिकाणी पाहितले। तर या ठिकाणी जे आपलं योग्य उत्तर राहील ते राहील पर्याय क्रमांक सी, गोदावरी या नदीवर मेडीगट्टा धरण महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्याच्या सीमेवर निर्माण करण्यात आले आहे, बांधण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटीने या ठिकाणी जे काही मेडीगट्टा धरण आहे या धरणाचे सदोष बांधकाम झाले असून या पथकाने असे सांगितले आहे की मेडीगट्टा धरण नव्याने बांधले जावे। मग या संबंधित न्यूज आहे। मग याचबरोबर या ठिकाणी नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटी नेमकी काय आहे याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम पाणी म्हणजे जल हा जो विषय आहे तो राज्यसूचीमध्ये येतो। आपल्या घटनेने ज्या काही सूच्या आहेत त्यामध्ये राज्यसूची, केंद्र सूची आणि समवर्ती सूची अशा काही सूच्या निर्माण केल्या आहेत ज्यामध्ये ठराविक विषय हे राज्याने डील करावेत आणि ठराविक विषय हे केंद्र सरकारने डील करावेत असे त्या सूच्यामध्ये त्या विषयामध्ये सांगण्यात आलेले आहे। या ठिकाणी संविधानिक बाबीचा जर आपण विचार केला तर आपल्या घटनेचे कलम 246 हे केंद्र सरकारला काही अधिकार देते। या अधिकाराअंतर्गत केंद्र सरकारने धरण सुरक्षा कायदा हा निर्माण केला आणि त्या कायद्याच्या अंतर्गत नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटी स्थापना करण्यात आली आहे। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचा आहे कारण सरळ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटी स्थापना कोणत्या कायद्याच्या अंतर्गत करण्यात आली आहे तर धरण सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटीची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे। या ठिकाणी जे काही कलम आहे 240 ते नेमकं केंद्र सरकारला किंवा संसदेला काय अधिकार देतं। 240 हे जे कलम आहे ते संसदेला राज्य सूचीमध्ये सूचीबद्ध केलेले जे काही विषय आहेत, बाबी आहेत त्यावर कायदा करण्याचा अधिकार देते। म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये जर संसदेला वाटलं की राज्यसूचीमधील ठराविक विषयामध्ये कायदा करण्याची गरज आहे तर त्या ठिकाणी संसदेला तशा प्रकारचा कायदा करण्याचा अधिकार कलम 240 देते। तर या ठिकाणी NDSA ची जी काही रचना आहे त्यामध्ये एक अध्यक्ष राहील आणि 5 इतर सदस्य राहतील। हे महत्त्वाचे फॅक्ट आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचे आहेत। चलूया पुढच्या न्यूजकडे पाहूया। पुढचा आपला प्रश्न, तर या ठिकाणी जो प्रश्न आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना केव्हा सुरू करण्यात आली अशा प्रकारचा तो प्रश्न आहे। या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी पाहूया। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना काय आहे तर देशातील 80 कोटी जे काही गरीब नागरिक आहेत त्यांना मोफत अन्नधान्य या संबंधित योजना आहे। म्हणजे देशातील 80 कोटी नागरिकांना या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट कसल्याही प्रकारचा पैसा न घेता सरकारकडून राशन दुकानाच्या माध्यमातून या ठिकाणी गरिबांना अन्न दिलं जाईल आणि ही जी योजना आहे या योजनेची सुरुवात 30 जून 2020 मध्ये करण्यात आली आहे। तुम्हाला माहिती असेल की
30 जून 2020ला, म्हणजे आपल्याकडे कोरोनाचा कालावधी, या काळामध्ये जे काही गरीब कुटुंब आहेत त्यांना अन्नधान्य पुरेशा प्रमाणात आणि योग्य दरात मिळावे आणि त्यामुळे त्या ठिकाणी होणारी जी काही उपासमार आहे ती उपासमार रोखली जावी या हेतूने केंद्र सरकारने 30 जून 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली होती। या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 किलो अन्नधान्य या ठिकाणी मोफत दिले जाते। हाही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। तर या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न असा होता की प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना केव्हा सुरू करण्यात आली, तर या ठिकाणी मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील 30 जून 2020 रोजी या ठिकाणी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली आहे। म्हणजे पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणचे आपले योग्य उत्तर राहील। या ठिकाणी आजची जी काही आपली लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती जी न्यूज आहे ती न्यूज अशा प्रकारची होती, आणखी 5 वर्षे मोफत अन्नधान्य, म्हणजे पंतप्रधानांनी तशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे। जेव्हा लागू होईल तेव्हा त्यावरती आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूया। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 5 नोव्हेंबर जे काही आपले लोकसत्ता वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओ सोबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे, आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि जे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करायचे आणि त्याचबरोबर न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आली आहे, त्या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनलचे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकताय। याच्या माध्यमातून तुम्हाला नवनवीन अपडेट भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।